मायेची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि मायेची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच दरम्यान सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद साहेब, आपण इथे व्यात वेळ करून आलात, आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद, आभार. थँक्यू सो मच, धन्यवाद विष्णू शेठ. दुपारचं सत्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बदलापूर कॉमेंटेटर साहजिक मैत्री चषक 2025 आजचा हा चौथा दिवस. एक मानाची स्पर्धा आहे, हक्काची स्पर्धा, स्वाभिमानाची ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय, बॉलिंग मार्कवरती रोहित भालेराव आयकॉन खेळाडू आहेत, बॉलिंग मार्कवरती. पुढचा बॉल इकडे नक्की लेग बायच्या स्वरूपात सिंगल नक्कीच मिळेल, 2 धावा नक्कीच पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल आहेत, टू गो, शेवटचे 2 बॉल पाहायला मिळतात जरूर. पुढचा युवा सेना शहर अध्यक्ष सन्मान्य आदरणीय मितेश शेठ डोळे इथे उपस्थित झाले, त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोल्डन मॅन ऑफ महाराष्ट्र सातत्याने ज्या नावाची चर्चा राहिली आहे, मॅचला पण नक्कीच एका बाजूला सुरुवात करतोय, प्रमुख उपस्थिती मान्यवरांची देखील या स्पर्धेला लाभली आहे आणि खऱ्या अर्थानं सातत्यानं क्रिकेटवरती भरपूर प्रेम वर्चस्व ज्या नावाचं राहिलं आहे, सन्मान्य आदरणीय मितेश शेठ डोळे इथे उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मॅचला देखील आपण सुरुवात करतोय, ऑन गोईंग मॅच. एका बाजूला कल्याण डोंबिवलीमधील एक नामांकित संघ टीम हेदूतया संघ खेळतोय आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना संघ रोहित भालेराव अर्थातच किडनी नामांकित खेळाडू आता सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवरती, ज्या नावाची अखंड भारतामध्ये चर्चा राहिली आहे ॲज अ आयकॉन. खडे गोलील एक छोटंसं गाव आणि त्या छोट्याशा गावामधील रोहित भालेराव किडनी हे नाव जगभर प्रसिद्ध झालंय, लौकिक झालंय असा खेळाडू, ज्याच्या नावावरती बाईक देखील राहिले आहेत, असा खेळाडू रोहित भालेराव किडनी. मैदानात 7 मध्ये यावेळेस बॅकफुटला कट केला, लेट कट, लेट पण टेट आणि आता बॉल निघाटलाय सीमा रेषा बाहेर, थेट आलेला हा चौकार. पुन्हा एकदा बॉल तयार, बॉलिंग मार्कवरती रोहित किडनी. ओ इकडे ब्लॉक होलचा बॉल आणि डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय, फक्त 8 धावा इथे खर्च केल्यात रोहित भालेराव याने. आणि खडे गोलुली म्हटलं तर रोहित भालेराव असेल, मोरेश्वर असेल, त्या नावाने सातत्याने हा संघ ओळखला जातो.
बऱ्याच ठिकाणी राहताना ज्या नावाची चर्चा राहिली आहे आणि जेव्हा जेव्हा बदलापूरमध्ये संघ खेळतो ना, दाखल होतो, तेव्हा तेव्हा नक्कीच बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा कित्येक वेळा आम्ही हा संघ पाहिलाय. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहेत समीर. मुख्य व्यासपीठावरती नक्कीच बदलापूर शहर से युवा सेनेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय मितेश डोळे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. संपूर्ण त्यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार देखील इथे उपस्थित आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गोल्डन मॅन म्हणून ज्यांची चर्चा राहिली आहे असं व्यक्तिमत्व, डॅशिंग आणि युवकांच्या गळ्यातील ताईत मितेशजी डोळे साहेब इथे उपस्थित आहेत. आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं वेळात वेळ काढून बिझी शेड्यूल असताना देखील आज इथे उपस्थित झालेत. खरंच आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि क्रिकेट जेव्हा जेव्हा येतं ना, तेव्हा तेव्हा त्या साहेबांचं नाव इथे नक्कीच जोडलं जातं, कारण की क्रिकेटवरती देखील भरपूर प्रेम त्यांनी दिलेलं आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतील. इर्शाद आलेत. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, कारण की 6 ओव्हरची मॅच आहे. यानंतर अजूनही 3 मॅच तुम्हाला पाहायला मिळतील. सकाळचं सत्र आपण पाहिलं, फार चांगला खेळ राहिला. आणि आता दुपारचं सत्र आपण पाहतोय. खरं आता असला टीम खडे गोलेली संघ भरपूर वेळ तुम्ही घेतात. पुढचा बॉल इकडे आपण पाहतो. लॉफ्टेड स्ट्रोक, मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि इथे फिल्डर जज करतात आणि चुकी होणार नाही. रोहित भालेरावने टिपलाय झेल आणि संकुशात आलाय फलंदाज प्रशांतचा खेळ. फलंदाज बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल होती. या राईट मोद विकेट. इकडे आडवा बॅटने पॉवरफुल आहे, वंडरफुल आहे, शॉर्ट ऑन बुल आणि बॉलला केलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनचा बाहेर. गुल षटकार. सध्याच्या घडीला मैदानात 7 मध्ये चालू आहे. स्कोअर कार्ड आपण पाहतोय, जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला नक्कीच मिळतात. दुपारचं सत्र या स्पर्धा अगदी एक मानाची स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तब्बल 40 संघ या स्पर्धेमधील खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात आणि नामांकित संघ आज आणि उद्याचा दिवस खऱ्या अर्थानं विशेष राहणार आहे, कारण की संपूर्ण महाराष्ट्रभरातील नामांकित टेबल टॉपर संघ इन ऍक्शन मध्ये ग्रामीण फॉर्मॅटचे तुम्हाला पाहायला मिळतील. इकडे देखील अजून एक धमाका आणि आता देखील मासूम चेहरा लेकिन वार गहरा आणि आलेला अजून एक धमाकेदार दमखम दाखवणारा षटकार, सिक्सर. तुम्ही ऐकत होतात एमडी ग्रुप या नावाची चर्चा अखंड भारतभरात झाली आहे आणि सेवेसाठी तत्पर 24x7 म्हणून ज्यांची ओळख आहे समाजसेवक, मी तर म्हणेन
खरं आता आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत आणि त्यांचं इथे मात्र षटकारानं स्वागत केलंय. अजून एक दमखम दाखवलेला मैदानाच्या आतमध्ये. आणि आता हेदुत्य संघ मात्र सांगतोय राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. हात टोकलेला अजून एक बाटर का वार षटकार. नक्कीच सलगचे 3 बॉल 3 षटकार आलेले आहेत आणि बॅटर ज्या बॅटमधून आपण पाहतोय दयालू कालन तिथे होते आणि त्यासाठी नक्कीच मितेश डोळे याच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मितेश शेठची एंट्री होते तेव्हा तेव्हा एटीएम ऑन होतो. कारण की दिलदार असं व्यक्तिमत्व आहे आणि सातत्याने त्या नावाची चर्चा राहिली आहे. एमडी ग्रुप खऱ्या अर्थानं आदेश प्रतिष्ठान शिरगाव या नावाने देखील संघ कित्येक वेळा खेळतो. म्हणजे आदेश प्रतिष्ठान शिरगाव MD11 हा संघ त्या नावाला सातत्याने पुरस्कृत करण्यात येतं मितेश शेठ यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच 10 आणि 11 जानेवारीला एक दमदार अशी स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. MD11 आदेश प्रतिष्ठान आयोजित युवा सेना चषक येणाऱ्या 10 आणि 11 जानेवारी रोजी टर्फमध्ये एक धमाकेदार स्पर्धा नक्कीच पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचे देखील शिल्पकार सन्मान्य मितेश शेठ डोळेच आहेत. आणि सातत्याने क्रिकेट आणि त्यांचं नातं फार वेगळं आहे. फिल्डर आहेत, इकडे नोचा कॉल आलाय आणि इथे चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. 9+1 म्हणजे इथे 2 धावा नक्कीच मिळतील. फ्री हिटचा बॉल आहे आता. उघडा डोळे पहा नीट कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट अमोद विकेट. ओ इकडे ऑन डोस फटका खेळलाय पॉइंट रिझनच्या डोक्यावरून. बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल ते कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाव्याचा कॉल आलाय आणि बघता बघता या 2 धावा चित्ताच्या वेगानं आणि हरियाणाच्या सफळाने कंप्लीट झाल्यात. 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 30 या धावसंख्येवरती. काय बॅटिंग केली आहे, काय इथे नजाकत दाखवल्या टीम हेदुत्य संघानं. कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. तब्बल 30 धावफलकावरती आहेत. आणि नक्कीच आणि याच्यानंतर तुम्हाला एक मॅच पाहायला मिळणार आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच. एका बाजूला फाईट करेल एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे बी हा संघ आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना चालू असलेल्या मॅच मधील विनिंग टीम खरं अर्थानं फाईट करताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. क्या बात आहे. षटकार सलगचे जर 3 षटकार आले किंवा सलगचे जर 3 विकेट्स आले तर एमडी ग्रुप अर्थातच मितेश शेठ डुळे यांच्या वतीने तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालेला आहे. क्या बात आहे. आता मात्र मजा येणार मॅच मध्ये. आता कॅश प्राइजची भरमार तुम्हाला पाहायला मिळेल कारण की सातत्याने दमदार असं व्यक्तिमत्व आणि जेव्हा जेव्हा कुठल्याही स्पर्धेमध्ये इथे उपस्थित होतात तेव्हा तेव्हा कॅश प्राइजची भरमार तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. महाराष्ट्रामधील सर्वात मोठी कुठे खरं सराव शिबिर दहीहंडीचा कुठे होत असेल तर काटे मानवलीला जा आणि तिथे पहा ती गर्दी, ती चर्चा कोणाच्या नावाची होते. तर आमचे एमडी सरकार अर्थातच मितेश शेठ डोळे या नावाची चर्चा राहिली आहे. आणि या वर्षापासून खऱ्या अर्थानं आता जाहीर केलेलं आहे यूट्यूब लाईव्ह वरती जो कोणी खऱ्या अर्थानं प्रेक्षक पाहत असेल ना, या वर्षीपासून बदलापूरमध्ये सर्वात मोठं दहीहंडी सराव शिबिर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि क्या बात आहे. एक वेगळी खऱ्या अर्थानं जाहीर इथे सूचना केली आहे. जो खऱ्या अर्थानं गोविंदा पथक हंडी फोडेल ती सराव शिबिरची त्याला एक मोटरसायकल बाईक देखील देऊन आपण समर्पित त्याला करणार आहोत. हे फक्त एमडी सरकारच करू शकतं. एक वेगळी संकल्पना त्यांच्या मनामध्ये चालू असते. आणि आता इथे मैदानाच्या आतमध्ये अजून एक धक्का लागत असताना बॅक टू बॅक 2 विकेट्स आले आहेत. म्हणजे आता जर हॅट्रिक संपादित केली तर तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज एमडी अर्थातच मितेश डोळ्याच्या वतीने असेल.
नचिकेत भंडारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ऑन हॅट्रिक गोलंदाज आहे. गोलंदाजी करत असताना बॉलर समीर मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकची संधी आहे. रोख रक्कम 3000 देखील कास्ट प्राइस लागलेला आहे. दोस्ती दिलातील राजा माणूस मितेश शेठ डुळे आणि सातत्याने ज्या नावाची चर्चा राहिली आहे कॅश प्राइसची संधी आहे. रोख रक्कम 3000 रुपये यावेळेस मिळतील का? गोलंदाज समीरला ऑन हॅट्रिक. गोलंदाज सयार ओ इकडे क्लोज कॉल होता. बन्नाट वेगाने बॉल टाकण्यात आला आणि इकडे हा डॉट बॉल आलाय परंतु हरकत नाहीये. फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टीम कडे गोलोली या संघाच्या वतीने. ओव्हर नंबर 2 भलेही मागणे आले असेल परंतु इथे कमबॅक मात्र केलाय आणि कमबॅक करण्याची क्षमता यावेळेस कडे गोलोली टीमकडे आम्ही बराच वेळा पाहिली आहे. कारण की इन ऍक्शन मध्ये आपण जर पाहिलं तर आज किडनी देखील खेळतोय. मोरेश्वर देखील आहे. नाव भरपूर मोठमोठे या स्पर्धेमध्ये खेळतील. वाईट बॉल आणि मगाशी देखील आपण पाहिला खरं आता संदीपजी आचारी जे ऍक्शन मध्ये खेळले. खरं आता दुबईमध्ये जेव्हा 10 PL झाली होती त्यावेळी संदीप आचार्य नाव लौकिक झालं होतं. भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. असे संदीप आचार्य देखील या मगाशी स्पर्धेमध्ये खेळून गेलेत. म्हणजे ही मोठी स्पर्धा आहे. महाराष्ट्राची स्पर्धा आहे. अखंड भारताच्या कानाकोपऱ्यात संपूर्ण 10 क्रिक लाईव्ह वाहिनी देखील ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम करते. ऑन साइडला इकडे खेचून मारलाय. डीप बॅकवर्डला फाईन लेगला फिल्डर तिथे धावतात आणि फक्त राहतीलच धावत. बॉल जाईल पुन्हा एकदा सीमा रेखा पार. धावा मिळतात सार. आलेला अजून एक चौकार. अर्थाने या स्पर्धेचा जर विचार केला तर बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक 2025 च्या दरात पाहायला मिळत आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वागणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धेचं नियोजन. तब्बल या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक आणि तृतीय चतुर्थ आणि पाचवे पारितोषिक रोख रक्कम 12,500 रुपये कॅश प्राइस आणि आकर्षक देऊन चषक आपण त्याला सुपूर्द करणार आहोत. आणि या स्पर्धेसाठी मॅन ऑफ दी सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल जी आपण पाहतोय ती देखील आपल्याला पुरस्कृत करण्यात आली आहे. राजेशजी साळवे यांच्या माध्यमातून त्याचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. तदनंतर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी देखील आकर्षक कूलर आहे. तदनंतर बेस्ट फिल्डर साठी देखील आकर्षक शूज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. एक मानाची स्पर्धा आहे. स्वाभिमानाची स्पर्धा आणि बदलापूरकरांचा हा मान स्वाभिमान वाढवणारी ही स्पर्धा. पुन्हा एकदा बॉल तयार. समीर बॉलिंग मार्क वरती. पुढचा बॉल इनसाइड आउटचा फटका आणि इकडे खोदून काढला होता हा बॉल परंतु फिल्डर तिथे तैनात होते आणि आता त्याचा आवाक्याचा बाहेर. बॉल चालला अखेरीस सीमा रेखा पार. धावा मिळतात चार. चौकार. झाला आणि तब्बल 40 धावा धाव फलकावरती लागले गेलात. बॉलिंग मार्क वरती ओवर नंबर 4 षटक क्रमांक 14 इस मर्तबा आमंत्रित कर चुके गेंदबाजी के लिए. अमन यहाँ पर गेंदबाजी के लिए आते हुए. स्ट्राइक एंड पे बैटर नचिकेत हार्ड हिटर बैटर उनको जाना जाता है. फिर से एक बार बल्लेबाज नचिकेत भंडारी मैदान के बीच. बहुत ही बेहतरीन यहाँ पर प्रतियोगिता मैत्री चषक 2025 का यहाँ पर प्रदर्शन यहाँ पर करते हुए और ये ऑन गोइंग मैच एक बनाम फाइट करते हुए टीम हैदूत ने और उसके अगेंस्ट फाइट करते हुए टीम कड़े गोलोली. फिर से एक बार गेंदबाज तैयार. गेंदबाजी के लिए अमन. ओवर नंबर 4 उनको आमंत्रित किया है. स्ट्राइक एंड पे नचिकेत. पहली गेंद यहाँ पर तैनात गेंदबाजी के लिए. राइट एम ऑफ द विकेट. पहली गेंद यहाँ पर क्लॉक गोल का कॉल था. यहाँ पर सिंगल यहाँ पर मिलता हुआ. सिंगल के माध्यम से स्कोर कार्ड 41 ऑन ए बोर्ड. एक्केचाळीस धावा फलकावरती जोडले गेल्यात. 41 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 4 ऑन गोइंग आहे. षटक क्रमांक 14. अमन बॉलिंग मार्क वरती आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट ऑफ द विकेट. फुल टॉस बॉल स्ट्रेट खेळलेत. आणि एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 42 धावा फलकावरती आहे.
बीमरसाठी आपण इथे चेक करूयात. DRS बॅटिंग टीमची रिव्ह्यू आहे आणि या नक्कीच आपण जाऊया पुन्हा एकदा टेक्निकल रूममध्ये. दूध का दूध पाणी का पाणी, जे काय निर्णय असेल ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. गुड क्वालिटी गुड क्लिअरिटी त्यांचं ब्रीथवाक्य टेनक्रिक लाईव्ह वाहिनी संपूर्ण टीम उपस्थित आहे. टीमचे मेंटॉर अभिषेक चेक करतात. फेअर डिलिव्हरी आहे, अगदी बॉल डीप होतोय प्रॉपरली. पुन्हा एकदा बॉल तयार. अमन बॉलिंग मार्कवरती आहेत. राईट मोद विकेट. ओ इकडे आपण पाहतोय अतिरिक्त बाहेरचा बॉल पाहायला मिळाला आणि ते नोचा कॉल आलाय. नो प्लस विकेट म्हणजे एक विकेट मिळणार आहे आणि नो देखील आलेला आहे. पुढचा बॉल इकडे आपण पाहतो हाफ ट्रॅकर बॉल आहे. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओ इकडे लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता परंतु आउटसाइड द स्टंप पिसिंग झाला आणि 5 विकेट सांगतात नॉट आउट. या लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल. प्रवीजी विषयी अंपायरचा भूमिकेत आहेत. आज खरं आता त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मैत्री चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक आम्ही शुभेच्छा देऊ. लाख लाख शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे प्रवीण विशे सर. इकडे आपण पाहतोय स्विंग अँड मिस केलाय. स्ट्राईक इथे विकेटचा सॅक्रिफाईस होत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि याच विकेटचं बटन अजून एक धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना टीम मेहदूतने संघाला धाव फलक इथे जाऊन स्थिरावलाय 44 या धावसंख्येवरती. माफ करा 45 धावा धाव फलकावरती आहेत. 45 ऑन अ बोर्ड. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. उर्वरित लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष. गेंदबाज तयार. ये इनिंग की लास्ट गेंद. 45 ऑन अ बोर्ड. 45 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. एक चांगली मॅच नक्कीच रंगत असताना तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला फाईट करत असताना टीम लढत देते. झुंज पाहायला मिळतंय. हो इथे स्वेट उडवलाय. फिल्डर आहेत परंतु फक्त बनतील. इथे क्षेत्ररक्षक होते आणि फक्त इथे बनतील प्रेक्षक. बॉल जाईल अखेरी सीमा रेखा पार. शेवट गोड करणारा आलेला हा चौकार. टार्गेट सेट करण्यात आलाय.
चला यस आपण विशेष सन्मान इथे मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करणार आहोत. खऱ्या अर्थानं दमदार डॅशिंग असं नेतृत्व आणि युवा सेना बदलापूर अध्यक्ष सन्मान्य आदरणीय मितेश शेठ डोळे यांचा यथोचित मान सन्मान आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. गोल्डन मॅन म्हणून ज्याची चर्चा राहिली आहे आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य VIP डाईस वरती अर्थातच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार श्रवणजी दुमाळे यांचे शुभ हास्य जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. दमदार डॅशिंग असं व्यक्तिमत्व आहे. गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे. मायची आपुलकीची उपगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच दरम्यान सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. त्याच दरम्यान आमचे महेशजी नेतकर देखील आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. जीवलग मित्र आहेत आणि नुकतंच आपण पाहिलं लकी परिडा यांचा देखील कॉल आला होता. सातत्याने त्यांचा पाठिंबा देखील संपूर्ण आदेश प्रतिष्ठानला त्यांच्या टीमला शिरगाव संघाला देखील असो. मितेशजी धुळे असतील, महेशजी नेतकर असेल आणि नुकतंच 10 ते 11 तारखेला एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज साठी देखील महेशजी नेतकर यांनी देखील प्रतिसाद दिलाय आणि संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थानं मितेश शेठ यांच्या नावाने नक्कीच पाहायला मिळेल. थँक्यू सो मच मितेश शेठ, आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण व्यात वेळ काढून आपण उपस्थित झालात खऱ्या अर्थानं थँक्यू सो मच, धन्यवाद. चला मॅचला आपण नक्कीच सुरुवात करतोय. मॅचला आपण सुरुवात करतोय. पुन्हा एकदा इथे जोडले जातील मायक्रोफोन वरती श्रवण धुमाळ इथे जोडले जाणार आहात. मॅचला सुरुवात सेकंड इनिंगला सुरुवात केली आणि पहिल्याच बॉल वरती मोरेश्वरचा क्लास दाखवणारा देखना स्ट्रोक आलेला हा सीमा रेखा पार चौकार 4. अगदी इथून आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू होता. पहिल्याच बॉलवरती चौकार अंकित केला होता, परंतु त्यानंतर सेकंड बॉलवरती लगेच कमबॅक करत असताना गोलंदाज विकी डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी या षटकात जर अगदी या मॅच मध्ये पाहिलं तर 50 धावा बनवल्या पहिल्या सत्रात आणि सेकंड इनिंग मध्ये 51 धावा बनवायच्या आधी ते मिस टायमिंग फटका स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर टप्पा पडल्यानंतर गिरकी घेणारा चेंडू सरळ स्टिकर वरती आणि पॉइंट मध्ये कॅच कॅरी केली जाते. इथून फलंदाज बाद मोरेश्वर बॅक टू दी पवेलियन.
शाफिर आपण पाहतोय नॉस्ट्राईक गेला रोहित भालेराव खिडनीच्या बट मधून हा पहिला वार चेंडू सीमा पार रन्स मिळतील 4 हा आलाय दर्जेदार चौका यावेळेला ऑन्सरला टर्न करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सन्मान दिलाय डिफेन्सिव्ह पवित्र रोहित भालेरावनं धारण केलं आणि सिंगल मिळाली इथे या बॉलवरती एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले मैदानाच्या आतमध्ये 9 अंकावरती 9 ऑन बोर्ड पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला तदनंतर दुसरा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला तिसऱ्या बॉलवरती लगेचच विकेट संपादित केली चौथ्या बॉलवरती चौकार आला आणि आता या 5व्या बॉलवरती आले सिंगल ओव्हर नंबर 1 मधील हा शेवटचा अंतिम बॉल यावेळेला शफल झाले शफल होणार सफल फटका केलाय बॉलला पाठवलं थेट फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फाईन लेगला येणारा हा फाईन चौकार फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक 1 चा खेळ ते कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 13 या अंकावरती 13 ऑन बोर्ड अगदी लक्ष आपण पाहायला गेलो तर तब्बल 51 धावांचं लक्ष 24 बॉल मध्ये पहिल्या 6 बॉल मध्ये लागल्यात 13 म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी धावा करायच्या 38 38 runs to win after about from last 18 balls. यावेळेला टप्पा पडला खाली राहिला बॉल पहिलाच बॉल लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉल आलाय दुसरं षटक आपण पाहतोय हर्षद मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये समोरच्या दिशेनं रोहित समोर आलाय आणि रोहितनं समोरच ठोकलाय चेंडू सीमा पार रन्स मिळतील 6 षटका षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल जरूर आला हर्षदचा पहिला त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉल वरती प्रत्युत्तर दिलंय रोहित भालेरावनं या वेळेला बॅटची टॉपेज होती पंचाकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न पंच आपल्या निर्णयाची तटस्थ अंपायर सिग्नल यस इट इज डॉट बॉल अगदी मैदानाच्या आतमध्ये हर्षद अप्रतिम इथून स्पेल फेकी करत असताना सेकंड बॉल इथून आपण पाहिला तर अगदी समोर होता इथे घडतंय काय जरी चालत गेले असते ईशानवरती बॉल लावला असता
तरी देखील इथून विकेट संपादित करू शकले असते, परंतु इथून कदाचित मी तर म्हणेन हर्षदांचा हा चुकीचा निर्णय डायरेक्ट ठो करायचा होता. तदनंतर इथून खरं तर निशाणा चुकीचा आला आणि तदनंतर एक धाव इथून जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 20 या धावफलकावरती. अगदी इथून ऍक्शन रिप्ले मध्ये देखील लगेच टेनक्रिक वरती पाहिलं गेलं. बॉल हातामध्ये होता, धावत चालत जरी गेले असते तरी देखील इथून एखादा विकेट मिळवला असता, परंतु या चेंडूवरती संधी मात्र निर्माण झालेली, परंतु संधीचं सोनं झालं नाहीये. स्ट्राईक वरती बॅटर शाफिर यांना आपण पाहतोय जो ओपनिंग साठी आलाय मैदानाच्या आत. सध्या तरी तो शांत दिसतोय. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक दमदार चौकार देखील पाहायला मिळाला आहे. नेक्स्ट बॉल हर्षद रिवर्स करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू आहे, धाव घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु रोहित इथून नकार देतोय. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. याही चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अगदी या षटकामध्ये कमी धावा येताना पाहायला मिळतात. गोलंदाज हर्षदचं कौतुक करायला पाहिजे, कारण की समोर रोहित भालेरावसारखा एक विस्फोटक बॅटर आहे. त्या बॅटरला सध्या शांत ठेवण्याचं काम हर्षदनं केलंय. शेवटचा बॉल या षटकातील. अगदी या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात, म्हणजेच कमी धाबांचं हे षटक. यॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रतिम डिलिव्हरी. सातत्यानं आपण पाहतात हर्षदचा हा कडक मी तर म्हणेन धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. सध्या तर आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले सेकंड इनिंग मध्ये तब्बल 51 धावसंख्येचा टार्गेट चेस करत असताना 2 षटकांमध्ये 20 धावा. आता इथून उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये 31 धावा अजूनही बनवाव्या लागतील टीम खडे गोलिवली संघाला. डीजे अगदी पहिल्या 2 षटकांमध्ये अप्रतिम ठिकाणी या दोन्ही संघांचा खेळ राहिला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आलेल्या 13 धावा, परंतु तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये हर्षदांचा कमबॅक मात्र भरपूर चांगला राहिलाय. गोलंदाजी करत असताना अवघ्या 7 धावा त्यानं खर्च केल्या. टीमची टोटल 20 झाली आहे, परंतु आता इथून उर्वरित 12 चेंडूंमध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 30 गोलंदाज नचिकेत यांना आपण पाहतोय. समोर रोहित भालेराव किडनी यांना आपण पाहतोय. समोर चेंडू होता, इथे आपण पाहतात रोहित भालेराव किडनी इथून खेळाडूवरती दाखवत असताना बॅटची एज, त्यानंतर स्वतः क्रीज सोडतायत. इथून आपण पाहतात हा मोठा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम खडे गोलिवली संघाला. रोहित साठी टाळ्या होऊन जाऊ द्यात, स्वतःहून क्रीज सोडले फलंदाज बाद. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांची इथून परीक्षा मात्र आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की महत्वाचा विकेट इथून गमावलाय टीम खडे गोलिवली संघानं. आता इथून येणारे 11 चेंडू आहेत, अजूनही 31 बनवायचे आहेत. पहिल्याच बॉलवरती नचिकेतनं खरं तर महत्वाचा विकेट बाहेर काढलाय. ऑन साइडला खेचून मारलाय, बॉल पाठवलाय गॅप मध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल जाईल सरळ दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काऊ कॉर्नर क्लिअर, बॉल सीमा पार, 4 रन.
इथून 4 धावा पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा विजयाचे स्वप्न दाखवत असताना समीर मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या पहिल्याच बॉलवरती आपलं वैयक्तिक खातं हे चौकारानं ओपन करत असताना अगदी इथून पाहिलं तर नंतरचा हा कमबॅक नचिकेत त्यांचा खरं तर समीर इथून आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. टीमची टोटल 24 धाबा आहेत. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑन साइडला पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल मॅक्सिमम. इट इज अ बिग हिट. चांगली फिटिंग करायची होती परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल त्यांना बीट करत असताना मात्र बाउंड्रीच्या पलीकडे गेलाय. अगदी मैदानाच्या आतमध्ये समीर सांगतोय जरी रोहित बाद झाला तरी देखील आमच्यामध्ये देखील क्षमता आहे. हम भी किसी से कम नाही हे सांगत असताना 30 धाबा फलकावरती आहेत. अजूनही 21 बनवायच्यात. समोर चेंडू होता परंतु इथून आपण पाहतात पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता. पुन्हा एकदा खेचून मारायचा होता परंतु इथून कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. अगदी या ठिकाणी पाहिलं तर कमबॅक करत असताना शेवटचा बॉल. स्ट्राईक वरती समीर आहेत. अगदी या मॅच मध्ये चांगलं बॅटल पाहायला मिळतंय. अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन पासून दूर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. इथून चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी. अगदी शेवटचा बॉल कंट्रोल चेंडू होता. अगदी पाहिलं तर वाईट डॉर्क केला आणि तिथे आपण पाहतात कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. शेवटचाही बॉल डॉट. षटकार आल्यानंतरचा हा चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30 ही कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली थांबले ती 30 या धावफलकावरती. आता इथून येणारे शेवटचे 6 बॉल आहेत आणि 21 धावा इथून बनवाव्या लागतील. येणारे 6 बॉल 21 धावा संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. त्याच दरम्यान अल्पेश शेठ हजार यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादा आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम. बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषकात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 4थं अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 21. आता इथून आपण पाहतात पहिलाच बॉल वाईड डॉर्क केलेला आहे आणि इथे आपण पाहिलं तर पंचांचा निर्णय हा डॉट बॉल येतोय. प्रत्येक टीमला आपण नो आणि रनआउट साठी आपण पाहिलं तर रिव्ह्यू दिलेले आहेत. इथून वाईट बॅट कट एलबी साठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. पहिलाच बॉल डॉट म्हणजे आता इथून दबाव निर्माण झालाय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये सरळ हा चेंडू स्टँडवरती लावलाय. आता पंचाने देखील तेच सांगितले की आता हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला जातोय. इथून फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही आहेत आता हे इथून टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जातंय. यस या ठिकाणी बॅट्समन आउट आहेत. रनआउटच्या माध्यमातून इथून हेदुटने संघाला मिळते ही सफलता. फलंदाज बाद.
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नदीम आहेत. पहिलाच बॉल खेचून मारलाय, फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पोहोचले होते. शेवटच्या मोमेंटला इथून कॅच ड्रॉप झालेला आहे. अगदी 4 बॉलमध्ये 21 बनवायचे होत्या, म्हणजे हा चेंडू महत्वाचा होता आणि इथे पाहिलं तर एकच धाव मिळेल प्लस रन आउट. आता हा सामना जवळजवळ 99% हेडुटण्या संघाच्या बाजूने. यस माफी असावी. 2 धावा कंप्लीट आहेत आणि तिसऱ्यासाठी इथून फलंदाज बाद झालेले आहेत. म्हणजे आता समीकरण इथून स्क्रीनवरती पाहायला मिळते. येणारं 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूमध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. अर्थातच इथून एखाद्या खराब चेंडूची वाट पाहावी लागेल. खडे गोलिवली संघाला 3 बॉलमध्ये 19 करायचे आहेत. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार हे मारावे लागतील मैदानामध्ये. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज अविनाश सध्या तरी चांगली गोलंदाजी करत असताना ऑन साइडला खेचलाय, परंतु इथून फटका फसलाय. स्वतः गोलंदाज या ठिकाणी हा चेंडू जज करतोय. इथून फलंदाज बाद. जवळजवळ आता मित्र म्हणेन सामना हे जुटण्या संघाच्या बाजूने फलंदाज बाद. यस मॅच ऑन. शेवटचे 2 बॉल आहेत. मॅच पूर्णपणे पाहिली तर आता हे दुटण्या टीमच्या बाजूने 2 बॉल 19 करायचे आहेत. पुन्हा एकदा अवे फ्रॉम दी बॉडी. इथून हा चेंडू पाहिला तर पुन्हा एकदा वाईड वर खेळले जात आहेत. आणखीन एक डॉट बॉल. अगदी गोलंदाजाने हा मात्र मित्र म्हणेन नवीन चेंडू खरं तर शोधून काढलाय. वाईड यॉर्कर. तिथे फलंदाजांना हा चेंडू खेळण्यासाठी सध्या तरी मित्र म्हणेन अडचण होते. शेवटचा बॉल. क्रिकेटची औपचारिकता पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथवरती हा चेंडू आणि इथे हा सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय तो म्हणजे हेडुटणे संघानं अगदी ढाबा डिफेंड केल्या त्या मॅच मध्ये. अभिनंदन टीम हेडुटणे. सामना जिंकलाय, परंतु हार्ड लक टीम खडे गोलिवली संघ. आपले आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. खरं तर बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषकामध्ये आपण सहभाग नोंदवलाय. आपला पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच किडनी. थँक्यू सो मच ऑल टीम. चला दोन्ही संघ आपण शेक हँड करायचा आहे. दोन्ही संघांनी आपण एकमेकांना